तथागत भगवान गौतम बुद्ध, भारत रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आदरणीय भंतेजी, श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका, पत्रकार मित्र, आज तक्षशिला बुद्ध विहार सातारा परिसर येथे आज विविध कार्यक्रम संपन्न झालेले आहेत। त्याच्यामध्ये पहिला कार्यक्रम होता भिक्षूची चारिका। तर आज आलोकनगरमध्ये आमच्या येथील भिक्खूंनी चारिका संपन्न केली आणि अतिशय श्रद्धायुक्त भावनेने उपासकांनी त्यांना दान धर्म, अन्नदान, फलदान, अर्थदान अशा पद्धतीने दिलेलं आहे। तसेच विहारामध्ये आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन दवाखान्याच्या मार्फत, धामाच्या मार्फत प्रत्येक रविवारी यापुढं आजपासून सुरुवात केलेली आहे की प्रत्येक रविवारी मोफत रोग निदान शिबिर इथं आयोजित करणार आहोत। आज झालेला आहे, त्याचा किती लोकांनी चेकअप वगैरे केलं? चेकअप वगैरे नक्की आकडा माझ्याकडे नाही, तरी पण मला वाटते 30-40 लोक असतात। अशा पद्धतीनं धामाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर प्रमोद गुथडे यांनी या याचा शुभारंभ केलेला आहे। आणि त्याच्यानंतर करुणाकर नावाचे दिल्लीचे अतिशय क्रांतिकारी असे भंते योगायोगाने आम्हाला आज इथे लाभले। त्यांच्या धम्मदेशनेचा लाभ सातारा परिसरातील लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे घेतलेला आहे। त्यांना धम्माचे विचार, अतिशय प्रखर असे विचार, क्रांतिकारी असे विचार, आणि धम्म कसा आहे, धम्म कशाला म्हणतात, आणि धम्मामध्ये कसे रिटायर होऊन बनते झालेले आहेत वेगवेगळ्या खराब प्रवृत्तीचे लोक भिक्षू म्हणून आलेले आहेत। आणि त्याचा अतिशय यथोचित त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून भंडाफोड केलेला आहे। आणि आपल्या जनसामान्य उपासकाला एक जागृत राहण्याचं आवाहनही केलेलं आहे। आणि भिक्खूला ओळखा जो रिटायर होऊन येतो, जो सगळे उपभोग घेतो आणि शेवटी सेवा तुमच्याकडून करून घेतो, अशा बदमाश समाजामधील जे भिक्खू आहेत त्यांना आपली जागा दाखवून द्या। त्याला दान धर्म देऊ नका, त्याला भोजन देऊ नका, त्याला काहीच देऊ नका। खऱ्या अर्थानं इथं जवान म्हणजे तारुण्यामध्ये जो भिक्खू आहे तोच खऱ्या अर्थाने भिक्खू आहे, तो ऊर्जामय भिक्खू आहे। आणि तथागत भगवान बुद्धाला याच पद्धतीच्या भिक्खूची अपेक्षा होती। त्यांनी एक उदाहरण दिलं की राजा अशोकाला भिक्खू व्हायचं होतं, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता ऊर्जाहीन झालेले आहात, तुमचं आता संपलेलं आहे, तुमचे नट बोल्ट पिस्टन काय आहे ते सगळे शरीर हाडं खुळखुळे झालेले आहेत, आणि आता तुम्ही बौद्ध भिक्खू बनून काय साध्य होईल? त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या मुलांना, तुम्ही तुमच्या नातवांना बौद्ध भिक्खू बनवा। खऱ्या अर्थानं धम्म जर पुढे न्यायचा असेल तर अशा पद्धतीचे ऊर्जावान माणसं धम्मामध्ये भिक्खू म्हणून आलेले पाहिजे। अशा नमो बुद्धाय। आज सर्व पत्रकार बंधू आलात, आपण आपलं सहर्ष स्वागत आहे तक्षशिला बुद्ध विहारामध्ये। तक्षशिला बुद्ध विहारामध्ये रविवार म्हणजे एक वेगळी आगळी पर्वणी असते लोकांसाठी, कारण रविवारचा दिनच असा पवित्र मंगलमय वातावरणात असतो। कारण सुरुवात ही चारिकेने होते। आता चारिका म्हणजे काय तर भिक्षाटन, ज्याला पिंडपात भगवंतांनी नाव दिलेलं आहे। तर हे पिंडपात आपण बघतो की 2000 पासून आपल्या विहारामध्ये, आपल्या परिसरामध्ये कायमस्वरूपी नियमित आहे। आणि या पिंडपातच्या बातम्या लोकमतमध्ये वाचल्या असतील, सकाळमध्ये वाचल्या असतील, मठामध्ये वाचल्या असतील, तर सातत्याने याची प्रसिद्धी पत्रकार बांधव करतात। कारण ते सुज्ञ आहेत, त्यांना माहिती की 2600 वर्षापूर्वीचा
भगवंताचा धम्म आणि ती चारिका टिकून आत्तापर्यंत ठेवलेली ते आपलं एकमेव विहार तक्षशिला बुद्ध विहार आहे, सातारा परिसर. आणि सातारा परिसरामध्ये आता सगळे घराघरात धम्म पोहोचलेला आहे. बाया सकाळीच 4 वाजता उठतात, पहाटे उठून भंतेजीसाठी भोजनाची तयारी करतात. भोजनामध्ये आमचे नॉर्थ ईस्टचे भिक्खू असल्यामुळं भात आणि भाजी अशी कमी तिखट खातात. तर ते हे करू नये, बाकी महाराष्ट्रीयन पदार्थ त्यांनी मनापासून बनवतात, हृदयापासून बनवतात. आणि मग सकाळी उठल्यानंतर सडा सारवण रांगोळी वगैरे काढत फुलांची प्रचंड सजावट करत ते भिक्षूंची वाट पाहतात. आमचे युवा मंडळीपैकी 7-8 युवक येतात चारिकेला सोबत करण्यासाठी. त्यामध्ये मी असतो, आमचे उत्तम रगडे सहसचिव आहेत विहार कमिटीचे, ते माझ्यासोबत असतात. त्यानंतर एक आढावे म्हणून आहे, राहुल आढावे, रमेश मगरे असे हे योगदान देतात. आणि या पद्धतीने चारिकाचा अखंड एक 2 ते 3 तास 2000 ते 2025 आता 26 लागेल, 26 वर्ष तब्बल ही परंपरा आम्ही जपलेली आहे. त्यानंतर रविवारचं संस्कार केंद्र विहारामध्ये असतात. संडे बुद्धिस्ट स्कूल देखील होतं मुलांसाठी, ते थोडंसं गॅप दिला आता. यानंतर महिलांसाठी आणि पुरुषांसाठी संस्कार केंद्र असतात. वंदना गाथा सगळ्या रविवारी असतात. आणि इतर विहाराच्या तुलनेमध्ये आमच्या विहारामध्ये मल्टीपर्पज बहुउद्देशीय अशा ॲक्टिव्हिटीज असतात. विविध महापुरुषाच्या जयंत्या आल्या, पुण्यतिथी आल्या, संविधान दिन आला. आता 26 नोव्हेंबरचा आम्ही संविधान जागर आणि गौरव दिन साजरा करतो विहारामध्ये. तर या पद्धतीचे मार्च एप्रिलला बाबासाहेबाची आंबेडकर जयंती असते आणि एप्रिलला मनुस्मृती दहन असतं, यावेळेस पहिल्यांदाच ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने विविध कार्यक्रम असतात. युवकांना निर्व्यसनी करण्यासाठी आम्ही बरेचसे प्रयत्नशील आहोत. आता राऊत सरांनी सन्माननीय अध्यक्षांनी सांगितलं की इथे आम्ही मोफत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन दवाखान्याची मोफत OPD सुरू करतोय. यामध्ये मी प्रामुख्याने त्यांना सांगितलं की आमचे युवक प्रचंड व्यसनाधीन आहेत, तर व्यसन निर्मुक्त सगळा समाज करणं आणि युवा मंडळाला हे आमचं मुख्य उद्देश आहे. त्याचसोबत महिलांचं सबलीकरण, महिलांसाठी आता एक शिबिर घेतो, 3-4 शिबिरं झाले आमचे युवक शिबिरं. आणि आता महिलांसाठी एक शिबिर घेऊन महिलांचा उद्योजकता सत्कार करण्याचा आमचा मानस आहे. त्याचसोबत आज करुणाकर महास्थैवीर करुणाकर भंतेजी आले आणि आपल्याला ही मेजवानी ठरली सातारा परिसरासाठी, कारण त्यांनी सखोल असं माहिती दिली धम्माविषयी. भिक्षू कसा असावा, विनय काय असावा त्याचा, त्यानंतर महाबोधी विहाराचं मुक्ती आंदोलनाची दिशा काय असावी, त्यांची भूमिका काय त्या संदर्भात. त्याचसोबत त्यांनी सांगितलं की बाबा हे समाज आपल्याला साऊंड सदृढ असा समाज बनवायचा आहे, तर आपण काय केलं पाहिजे. आणि हे आपल्याला वारसा बाबासाहेबांनी दिला. बाबासाहेबांचं कोणतीही मोमेंट ते बाबासाहेबांच्या अँगलनी बघतात आणि म्हणून त्यांना विशेष असं नॅशनल लेवलचे भिक्षू आहेत. आपण बघतो की सगळ्या प्रचंड यूट्यूबवर त्यांचा प्रचंड चाहता वर्ग आहे आणि कोणतीच भीड मुरवत न पाहता कोणाची ते या शासन प्रशासनाला टोलाही लगावतात. त्यासोबत RSS असेल, कोणत्याही संघटना असेल, जे चुकलं ते चूक आणि जे बरोबर त्याला सरळ बरोबर म्हणणारे आहेत. म्हणजे भगवंतांनी जे सांगितलंय की सारांच सारत्व न्यत्वा असारांच असारत्व ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. साराला सार, सत्याला सत्यच म्हणायला पाहिजे आणि या सत्याला असत्यच. आपण बघितलं, सर्वांनी इंटरव्ह्यू घेतला त्यांचा, किती प्रचंड ताकदीनिशी सत्याचा आधार घेऊन ते बोलतात. अत्यंत हा दिवस खूप आमच्यासाठी मेजवानी आगळा वेगळा राहिला. आपणही आलात, सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आपलं नाव? साधू. मी अशोक तिंगोटे, तक्षशिला बहुउद्देशीय ट्रस्टचा सचिव आहे. मी राऊत सर अध्यक्ष आहे, सहसचिव आमचे उत्तम रगडे आहेत. डॉक्टर राजेंद्र अंकुशे देखील आज OPDचा इथं पहिला दिवस होता, तर ते सुद्धा डॉक्टर अंकुशे सुद्धा उपाध्यक्ष आमचे आलेले होते. आणि डॉक्टर दुधळे सरांची इथं विशेष
मुलाखत झाली. दुतडे सरांविषयी समाजाच्या भावना, त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत की यांनी समाजासाठी करावं आणि त्या दिशेने आमचं काम चालू आहे. आमच्या इथे सुद्धा गोरगरिबांना, गरजू रुग्णांना ओपीडी आम्ही सुरू केले. धन्यवाद.